महाविकास आघाडीने जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून आपले पत्ते उघड केलेले नाहीत। त्यातच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला मदतीची ऑफर दिली आहे। 7 जागांवरती मदत करू असं आंबेडकर म्हणाले। तसं पत्रच त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना लिहिलंय। अब सिर्फ 7 सीटों का ऑफर जो है वो हमने कांग्रेस पार्टी को दिया है कि वो बताए कि हमारी मदद से वो कौन से 7 सीटों पे जीत सकते हैं, वो बता दे, समर्थन देंगे उनके। अब ऐसा है कि कांग्रेस पार्टी को डिसाइड करना है कि ये हमने जो मदद करने की उनको जो ऑफर दी है, स्वीकारना नहीं स्वीकारना कांग्रेस पार्टी की बात है। वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला नवी ऑफर दिली। काँग्रेसला 7 जागांवर आम्ही पाठिंबा देऊ, त्या 7 जागांची यादी काँग्रेसनं द्यावी असं पत्रकच आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना लिहिले। तसंच ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षावरून आपला विश्वास उडाल्याचंही आंबेडकर म्हणाले। लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, मात्र महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता स्वतंत्र बैठका घेत आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी मवियाच्या अनेक बैठकांमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार दिला आहे। आम्हाला दिलेल्या सावत्र वागणुकीमुळे आमचा त्या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे। फासिस्ट, फुटीरतावादी, लोकशाही मूल्य पायदळीत उडवणाऱ्या भाजप संघाच्या सरकारला विरोध करणं हेच वंचित बहुजन आघाडीचं प्रमुख धोरण आहे। त्यासाठी 7 जागांवर काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे मी काँग्रेसला विनंती करतो की महाविकास आघाडीत काँग्रेसला ज्या जागा मिळतील त्यापैकी तुमच्या पसंतीच्या 7 जागांची यादी आम्हाला द्या। या 7 जागांवर वंचित बहुजन आघाडी तुमच्या उमेदवारांना पाठिंबा देईल। हा प्रस्ताव काँग्रेसबद्दल आमची सद्भावना आणि भविष्यातील दोघांच्या आघाडीच्या शक्यतेसाठी आहे। अब सिर्फ 7 सीटों का ऑफर जो है वो हमने कांग्रेस पार्टी को दिया है कि वो बताए कि हमारी मदद से वो कौन से 7 सीटों पे जीत सकते हैं, वो बता दे, समर्थन देंगे उनके। अब ऐसा है कि कांग्रेस पार्टी को डिसाइड करना है कि ये हमने जो मदद करने की उनको जो ऑफर दी है, स्वीकारना नहीं स्वीकारना कांग्रेस पार्टी की बात है। याआधी खरगेंना पत्र लिहून काँग्रेस आणि वंचितचं जागा वाटप आपण करू असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी वेगळ्या आघाडीची ऑफर दिली होती। आता मवियात काँग्रेसला ज्या जागा मिळतील त्यापैकी 7 जागांवर मदतीचा हात वंचितने पुढे केलाय। त्यांचं पत्र आज आम्हाला आमचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाने ते पत्र आलेलं आहे। त्याच्यावर खरगे साहेब त्यांच्याशी बोलतील आणि त्याच्यातलं काय असतील तर त्या पातळीवरची चर्चा आहे। त्याच्यामुळे मी आज या चर्चेमध्ये पडावं हे काही बरोबर नाही। महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे असं संजय राऊतांनी आधीच क्लिअर केलं। त्याचवेळी वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, त्यावर वंचितने निर्णय घ्यावा असंही मवियाकडून राऊतांनी स्पष्ट केलं। तर मवियानं 3 जागांचा प्रस्ताव दिला असून तो फेटाळल्याचं आंबेडकर म्हणाले। वंचित बहुजन आघाडी हुकुमशाही विरुद्ध लढणारा पक्ष आहे, संविधान रक्षणासाठी उतरलेला पक्ष आहे। आम्ही त्यांना आमच्याकडून महाविकास आघाडीकडून 4 जागांची एक प्रस्ताव दिलेला आहे। असे प्रस्ताव कधीतरी मागे पुढे होत असतात, असं काही नाही। आता राजू शेट्टी आहेत हातकणंगलेमध्ये, आम्ही त्यांच्यासाठी एक विचार करतो आहोत की राजू शेट्टी त्यांचा जो स्वाभिमानी पक्ष आहे तो आमच्याबरोबर राहावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांची इच्छा आहे। आम्ही वारंवार तुम्हाला सरळ सांगतोय की भांडण त्यांची आहे, ते भांडण मिटवत नाहीत, त्यांच्यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन होत नाहीये। तुम्ही आम्हाला धरताय, वेटीस धरताय। जी तुम्हाला असं आम्ही त्यांनी दिलेले 3 प्रस्ताव जे आहेत ते आम्ही फेटाळून लावले। आम्ही त्याच्या बाबतीत असं व्हेरी क्लिअर आहोत। 3 जागेचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही फेटाळून लावलेला आहे। मवियाच्या 2 बैठकांमध्ये प्रकाश आंबेडकर हजर राहिले, मात्र वंचितच्या मागणीप्रमाणे तोडगा निघालेला नाही। शिवाजी पार्कच्या काँग्रेसच्या न्याययात्रेच्या समारोपीय सभेलाही प्रकाश आंबेडकर हजर होते। आता जागा वाटपावरून वंचितचं जमत नसलं तरी काँग्रेसला 7 जागांवर मदतीची तयारी आंबेडकरांनी दाखवली। अर्थात त्याचवेळी युती असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेवरचा विश्वास उडालाय हेही आंबेडकरांनी खरगेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। म्हणजे सध्याचं चित्र पाहिलं तर वंचित महाविकास आघाडी सोबत राहून निवडणूक लढेल असं दिसत नाही।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.